नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा व कालपर्यंत शांत सुरक्षित परिसर असलेल्या बोल्लेगाव नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला असून या भागातील गुन्हेगारी पोलिसांनी तातडीने मोडून काढावी, अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांचे तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा माजी नगरसेवक तथा स्थानिक नेते दत्ता पाटील सप्रे यांच्यासह भागातील सुज्ञ नागरिकांनी दिलाय. या संदर्भात रविवारी दत्ता पाटील सत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन बोल्लेगाव नागापूर भागातील वाढलेल्या गुन्हेगारीबाबत संताप व्यक्त केलाय. पोलिसांच्या अर्थपूर्ण निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीकास्त्र देखील त्यांनी डागले. या तोपखाना पोलीस स्टेशन माझे प्रभाग नागापूर बोल्लेगाव माझा प्रभाग आहे. या MIDC याच्यामध्ये MIDC आणि तोपखाना हे दोन पोलीस स्टेशन येतात. या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे गुटखा विक्री होते, मावा विक्री होते. जास्त MIDCच्या भागामध्ये MIDCच्या प्लॉट मध्ये दारू विकली जाते. दारू आणि आपली हातभट्टी आणि देशी दारू यांची विक्री होते. टपऱ्यातून विक्री होते आणि नागरिक आणि महिलांना एवढा त्रास होतो. ह्या भागातील महिला असुरक्षित आहे. त्यामुळे मला ही पत्रपरिषद घ्यावी लागली. मागणी अशी आहे की ह्या नागापूर, बोलेगाव आणि MIDC परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली. त्यामुळे मी सर्व आपलं पत्रकार बंधूंना आज बोलवलं आणि मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने ह्या भागातील होणाऱ्या चोऱ्या माऱ्या, होणारी गुन्हेगारी आणि संघटित गुन्हेगारी आहे. या भागात आतापर्यंत भरपूर काही गुन्हे झाले. या भागात खून झाले, दरोडे झाले, बऱ्याच गोष्टी घडल्या. आतापर्यंत आम्ही त्या संयमतेने घेतल्या. आता नागरिकांचा उद्रेक झालाय. या पुढच्या काळामध्ये बी आतापर्यंत हे गोष्टी जर थांबल्या नाहीत तर मी नागरिकांच्या वतीने फार मोठं आंदोलन करणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.